अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्या दिवशी एकदम प्रभावी उपाय करायचा आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता तुमच्या घरामध्ये खूप सगळ्या अडीअडचणी प्रश्न आहेत. स्वामींची तुम्ही सेवा करत आहात आणि मनामध्ये एक विचार नेहमीच येतो की मी स्वामींच्या सेवेत आल्यापासून माझ्या मागे खूप सगळ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, संकटे लागत आहेत. म्हणजे काय तर स्वामींची सेवा करून मोक्ष तर नाहीच मिळत, पण जास्तीची संकटेच ओढावून घेतली आहेत. हे खूप जणांच्या बाबतीत घडत आहेत. तुमच्या बाबतीत घडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता खूप काही ताई काय करतात, स्वामींची सेवा करतात आणि आपल्या मनासारख्या काहीच गोष्टी घडत नाहीत. मग आपण दोष स्वामींना देतो की स्वामी एवढी सेवा करून फरक तर काहीच जाणवत नाही, जास्तीच्या अडचणीच निर्माण होत आहेत किंवा संकटेच येत आहेत. तर फक्त आणि फक्त आपण माऊलींना दोष देतो, कारण सर्वात जवळचे आपल्यासाठी फक्त आपले स्वामी आहेत. बघा, आपण शेजाऱ्यांवरती राग काढत नाही, आपल्या घरातील व्यक्तींवरती काढतो, आपल्या मुलांवरती किंवा मिस्टरांवरती काढतो. हे जसं सत्य आहे तसंच आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आपले श्री गुरुदत्त स्वामी आहेत आणि ते आपले गुरु आहेत. तर तुमच्या बाबतीत असं होत असेल की तुम्ही सेवा करताय पण तुमच्यावरती खूप कर्ज आहे. सेवा करूनही तुम्हाला दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगीच झाली, किंवा तुम्हाला ज्यावेळी प्रेग्नेन्सी राहते, सोनोग्राफीमध्ये मुलाचा गर्भ आहे हे सांगितल्यानंतर तुम्ही निश्चिंत राहतात, पण 4थ्या-5व्या महिन्यामध्ये त्या बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. याचं कारण तुम्हाला लागलेला पितृदोष. त्याचबरोबर मुले शिकलेली आहेत, नोकरी नाही आहे. मुले शिकलेली असून नोकरीला असूनसुद्धा त्यांचं लग्न होत नाही आहे, त्यांना पाहिजे तसं स्थळ येत नाही आहे, किंवा जमलेलंसुद्धा लग्न खूप ठिकाणी मोडलं जातं, किंवा अचानक आजारी पडणे, अचानक तुम्हाला काही ना काही तुमच्यावरती आपत्ती ओढावून येणे, हे सर्व काही फक्त पितृदोषामुळे असतं. आता राहिला प्रश्न की आपण स्वामींची सेवा करतो, मग पितृदोष आपल्याला का त्रास देतो? तर बघा, ज्यावेळी आपण आपले माऊली समोर आहेत आणि आपण माऊलींच्या समोर बसून सेवा करत आहोत, तर आपल्यामध्ये असतो आपला पितृदोष. तो पितृदोष म्हणत असतो की अरे चला, ही स्वामींची सेवा करती, मग आपली सेवा का करत नाही? जो देवदेव करतो ना त्याच्याच मागे अडीअडचणी असतात. आणि तुम्ही बघा, तुमच्या गावी कुठे तुम्ही ऐकलं असेल की बघा, करणाऱ्याच्याच मागं देवबरा लागतो. देव लागत नाही, पित्र लागतात, आणि त्या पितरांना अपेक्षा असते की हा करत आहे, देवाची सेवा करतो, मग हा माझी का करत नाही? इतरांना सोडून ते आपल्याच मागे लागतात, कारण आपण चांगले असतो, आपण त्यांची सेवा करू शकतो. बघा, कोणीही इथे सुद्धा स्वामींच्या सेवेत एकच आहे की स्वामी कोणालाही सेवा करण्याची संधी देत नाही. जो भाग्यवान आहे, ज्याचं पूर्वकर्मसुद्धा चांगलं आहे, त्यालाच ही संधी देतात. म्हणजेच आपण भाग्यवान आहोत. आता तुम्हाला करायचं आहे काय? अमावस्येला एक सोपा उपाय करायचा आहे. 3 अमावस्या करून बघा, खूप छान अनुभव येईल. ज्या ताईंना शक्य आहे त्यांनी 1 वर्ष प्रत्येक अमावस्येला केला तरी चालेल, पण प्रत्येकाला वेगवेगळी कामे असतात आणि त्यातून वेळ काढून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त 15 मिनिटांचा आहे. तर माहिती आपण पाहणारच आहोत. पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहा. तर बघा, तुमच्या मागे पितृदोष असो, किंवा तुम्हाला जर भूत बाधा, कोणी करणी वगैरे केली अशी भीती असेल, किंवा तुम्हाला अमावस्या जवळ आली की एक वेगळीच भीती तुमच्यामध्ये आहे, तर तुम्ही काय करायचं? अशा वेळी तुम्ही एक मंत्र जपायचा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कारण श्री गुरुदेव दत्त हे आपले गुरु आहेत, थोरले गुरु, आणि भूत बाधा, पिशाच्छ, भानामती, करणी हे सर्व काही गुरुदत्त महाराजांच्या सेवेमुळे तुमच्याजवळसुद्धा येणार नाही. तर तुम्ही हा एक उपाय करू शकता. आणि दुसरी गोष्ट, अमावस्याजवळ आली की 75% लोकांना एक वेगळा त्रास जाणवतो. पण बघा, जो काही नोकरदार वर्ग आहे ते लोक काय करतात की नाही, मला बीपीचा त्रास आहे, मला शुगर आहे, याच्यावरती नेतात. पण हे सगळं काय असतं, ते फक्त पितृदोषामुळे. आपल्या पितरांची सेवा झालीच पाहिजे. त्यांना काही आपण खूप काही ते धन द्या म्हणत नाहीत, पण त्यांची अगदी साधी अपेक्षा असते. काय होतं तर बघा,
गरुड पुराणामध्ये सुद्धा या आपल्या पितरांचा अगदी सविस्तर उल्लेख केलेला आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही प्रत्येक अमावस्या येते महिन्याची, त्या प्रत्येक अमावस्येला आपले जे पितृगण आहेत, म्हणजे जे काही आपल्या माहेरी सासरी जे काही लोक मृत झालेले आहेत, हे सर्व लोक वायुरूपात आपल्या घराच्या दरवाजाजवळ उपस्थित राहतात आणि आपल्या आप्तेष्टांकडून श्राद्धाची इच्छा करतात. म्हणजेच आपण त्यांचे वंशज आहोत. तर मग बघा, तुमच्याकडून अपेक्षा कोण करू शकतं? ज्या काही महिला आहेत त्यांना खूप त्रास होतो. तुम्हाला तुमच्या माहेरचे लोकसुद्धा तुम्हाला त्रास देणार आणि तुमच्या सासरचे सुद्धा जे पितर आहेत ते त्रास देणार. आता त्रास देणारे पितर कोणते? जे लोक जिवंत असताना ज्यांच्या मनात आपल्याबद्दल चांगली भावना नाही, उगीचच काहीतरी कारणांवरून वादविवाद करणे किंवा आपलं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही, जे अशा वृत्तीचे लोक होते तेच लोक जास्त मग त्रास देतात. आता राहिला प्रश्न आपले आई वडील आजोबा हे लोकसुद्धा जे ज्या ज्या घरात मृत झालेले आहेत, तो एक आत्मा आहे. त्या आत्म्याला जास्तीची ओळख नसते आणि त्या आत्म्याला अपेक्षा असते की मी बाहेर उभा आहे, मग आता मला भूक लागलेली आहे आणि मला जेवणासाठी काहीतरी यावं. बस त्या भावनेने ते उभे असतात. आपण त्यांना नाही जेवण दिलं की मग ते काय होतात, आपल्यावरती नाराज होतात आणि आपल्याला शाप देऊन निघून जातात. त्यांना माहीत नसतं की अरे हे माझं वंशज आहे, माझी ही नात आहे किंवा हा माझा नातू आहे, असं काही त्यांना ओळख नसते. तर बघा काय होतं, प्रत्येक अमावस्येला श्राद्ध घातलं जातं. आता आजकाल लोक हे काही करत नाहीत, पण ते जे पित्र आहेत ते वायुरूपामध्ये आपल्या दरवाजाच्या बाहेर अगदी सकाळपासून ते सूर्यास्त होईपर्यंत त्याच ठिकाणी बाहेरून उभे असतात. ते तहानेने भुकेने व्याकुळ होऊन तिथेच उभे राहतात आणि सूर्यास्त झाल्यानंतर ते आपापल्या लोकी निघून जातात आणि आपल्याला शाप देऊन जातात. म्हणूनच खूप लोकांना अमावस्येच्या आधीपासून थोडा त्रास जाणवतो. अमावस्येच्या दिवशी खूप जणांना खूप वेगवेगळा त्रास जाणवतो. तुमचे कुठलेही कामे नंतर अमावस्येच्या नंतर होत नाहीत. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी प्रयत्नपूर्वक तुम्हाला श्राद्ध करायचं आहे. पितरांच्या मुलांनी तसेच बंधू भावांनी, जी काही भावकी असते अशांनी सुद्धा ज्यांना त्रास होतो त्यांनी त्या पितरांच्या नावांनी श्राद्ध केलं तरीही चालेल. काय होतं, त्या पितरांना ब्रह्मलोकात अधिकार प्राप्त होतो. आपण जर त्यांची म्हणजे अमावस्येला सेवा केली किंवा त्यांना जर आपण एक घास अन्न दिलं तर मग ते त्यांना तर ब्रह्मलोकामध्ये स्थान प्राप्त होतं आणि आपल्याला सुद्धा सर्व कामांमध्ये सद्गती मिळते. आपले प्रत्येक कामे मार्गी लागतात. आता काय करायचे तुम्हाला, अमावस्येच्या दिवशी बरोबर दुपारी 12 नंतर 12 ते 12:30 हा वेळ आपल्या श्री गुरुदत्त महाराजांचा मधुकरी मागण्याचा वेळ आहे, भिक्षेचा वेळ आहे. या अर्धा तास काळामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही. या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला नैवेद्य तयार करायचा. काय करायचं, आपण सकाळी स्वयंपाक करतो तर तो स्वयंपाक आपण मुलांचे टिफिन मिस्टरांचे टिफिन भरतो, तर त्यावेळी तुम्हाला सर्वात आधीची एक पोळी गाईसाठी काढून घ्यायची, 2 नंबरची पोळी पितरांसाठी काढून घ्यायची आणि नंतर मग तुम्ही मुलांचा डब्बा भरा. हे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचं आहे. एक चपाती काढून घ्या. नंतर तुम्ही तुमची कामे आवरल्यावरती अगदी थोडासा भात तयार करा. एका चपातीवरती तो भात घ्या आणि त्यावरती तुम्हाला मोजूनच 5 किंवा 7 काळे तिळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्या भातावरती थोडंसं साखर तूपसुद्धा सोडून घ्या. आता तुम्हाला हा नैवेद्य ताटामध्ये भरून घ्यायचा आणि देवघराच्या एकदम समोर बसायचं नाही. ज्या ठिकाणी थोडीशी वेगळी जागा आहे घरात, मोकळा पेस, तिथे बसा आणि पितरांच्या सेवेसाठी जे तुम्ही वेगळं आसन वापरत नसाल तर तुम्हाला पितरांच्या सेवेसाठी वेगळं आसन वापरावं लागेल. एकदम वेगळं आसन घ्या, त्या आसनावरती बसा, तुमच्यासमोर नैवेद्याचं ताट ठेवा आणि तुमचं तोंड तुम्हाला दक्षिणेकडे करायचं आहे आणि तुम्हाला हातामध्ये जपमाळ घ्यायची आहे. आता तुम्ही त्या जपमाळेने स्वामी महाराजांचा जप करता. तीच जपमाळ आपल्याला पितरांच्या सेवेसाठी वापरायची नाही. पण जर तुमच्याकडे दुसरी नसेल तर मग तुम्हाला पाण्याने फक्त ती जपमाळ धुवून घ्यायची आहे आणि इथे मी तुम्हाला एक जप करायला सांगणार आहे, एका मंत्राचा एक माळ. आता एक लक्षात घ्या,
हा जप करून झाला, ही सेवा करून झाली की आपली जी आधीची जपमाळ आहे ती जपमाळ तुम्हाला गोमूत्र आणि धुवून घ्यायची आहे आणि मग स्वच्छ पाण्याने आणि मगच स्वामींच्या सेवेसाठी वापरायची आहे. जे आसन आहे हा उपाय करून झाला, ती आसनाची घडी करा आणि लेंटेनवरती एकदम वेगळ्या ठिकाणी ठेवून द्या, जेथे कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी. बस एवढी काळजी घ्यायची आहे. तर काय करायचं, जे काही नैवेद्याचं ताट आहे त्या ताटावरती बरोबर तुमचा उजवा हात धरायचा, हातामध्ये जपमाळ घ्यायची आणि ती जपमाळ नैवेद्यावरती धरायची आहे. फक्त नैवेद्याला टेकवायची नाही. 2 बोटेमध्ये अंतर ठेवा आणि तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे, फक्त 1 माळ. आता मंत्र मी इथे स्क्रीनवरती देते आणि सांगते. तर बघा, मदभासो मत्स्यधिना मदाय बत्नो होता विवासते वाम बहिष्मती रतिविश्रिता गिरिशा यात नासत्योपवाजः. हा मंत्र फक्त 1 माळ करायचा. शेवटचा मणी तुम्ही मोजून झाला की जपमाळ लगेचच त्या नैवेद्याला टेकवायचे. जे खालचे मणी आहेत ते तुम्हाला हळूच त्या नैवेद्याला स्पर्श करायचे आहेत. म्हणजे जो काही जप केला तो जप आपण आपल्या पितरांसाठी केलेला आहे. म्हणजे जे अघोर पितर आहेत यांना लवकर सद्गती लाभते आणि मग ते आपल्याला त्रास देणं बंद करतात. आता तुम्हाला मोजून 3 अमावस्या हा उपाय करायचा आहे, न चुकता 12:30 वाजता. आणि अजून एक, आता ज्या ताई जॉबला जातात त्यांना शक्यच नाही आहे पण करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही एक बिस्किट पुडा घरामधून जाताना घेऊन जा आणि जो काही तुमचा टायमिंग असेल ऑफिसचा किंवा जे काही तुम्ही जॉब करता तिथे, तर तुम्ही 12:30च्या वेळेमध्ये जे काही तुमचं ऑफिस वगैरे आहे त्याच्या फक्त बाहेर येऊन जरी तुम्ही कंपाऊंडवरती बिस्किट पुडा फोडून ठेवला पितरांच्या नावाने तरीसुद्धा चालेल. पण हा उपाय शक्यतो प्रत्येक महिलेने घरी नक्की करावा. आता प्रश्न राहिला जे काही नैवेद्य आहे त्या ताटाचा. तर त्या ताटाला श्रद्धेने नमस्कार करा आणि महिलांनी शक्यतो माहेरच्या सर्व पितरांची नावे घ्यावी आणि सासरच्या किंवा असं म्हणावं, सासर माहेरच्या सर्व पितरांनो, तुमच्यासाठी मी ही सेवा करत आहे आणि मला सद्गती मिळू द्या. माझी सर्व कामे मार्गी लावा. स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार सेवा करत आहे आणि लवकरच माझी कामे व्हावीत, असं म्हणून ताट उचला. घराच्या कंपाऊंड वरती किंवा मग तुम्ही कंपाऊंडच्या बाहेर ठेवा. आणि भले तुम्ही आता बाहेर ठिकाणी राहताय आणि तुम्हाला वाटेल की कसं काय ठेवू, पण काही नाही, ठेवून द्या आणि घरी आल्याच्या नंतर हातपाय वगैरे धुवून घ्या. ही सेवा पितरांसाठी करताय हे सुद्धा कोणाला सांगू नका. कारण काय होतं, आजूबाजूला लोक खूप विचित्र असतात, काही शंका घेतात आणि त्यांना असं सुद्धा वाटतं काही ठिकाणी की हे आम्हालाच काहीतरी त्रास होण्यासाठी करतायत का. तर त्यासाठी काहीच म्हणू नका आणि तुम्ही ते ताट ठेवल्यानंतर घरी आल्याच्यानंतर हातपाय वगैरे धुवा आणि नंतर महाराजांना मनोभावे मुजरा करा. हा उपाय तुम्हाला बरोबर वर्षभर करायचा आहे. पण आता प्रत्येकाची अडचण असते म्हणून 3 अमावस्या करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 1 वर्षभर करा. आता काही महिलांना होणार नाही, त्यांनी पुढे अमावस्येला काय करायचं, 3 अमावस्यानंतर शक्य असेल तर तुम्ही दुपारी जो काळ असतो 12:30 तो 5 वाजेचा, या काळामध्ये थोडासा भात शिजवून तुम्ही कंपाऊंडवरती पितरांच्या नावाने ठेवा. यामुळे सुद्धा तुमचे पित्र तृप्त होतील. तुम्हाला जप वगैरे नाही करायला जमत तर करू नका, पण फक्त भात ठेवा, त्यांच्या नावाने बिस्किट ठेवा, असं काहीतरी ठेवा आणि पितरांसाठी ठेवलंय हे सुद्धा सांगा. तर भक्त हो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. मला सुद्धा खूप पितृदोष आहे आणि मी एक मनापासून सांगते की मला जास्तीचा माझ्या माहेरचा पितृदोष आहे. खूप काही या पितृदोषामुळे गमावलेलं आहे आणि मी निश्चितच ते तुम्हाला कधीतरी सांगेल. फक्त आज तुमच्या मागे जो पितृदोष आहे, तुमची जी कामे होत नाहीत ती कामे व्हावी यासाठीच महाराजांकडे प्रार्थना असते आणि म्हणून महाराजांनी हा संदेश दिलेला आहे. तर मला असं वाटतं की मी ज्या गोष्टी पितरांमुळे अनुभवल्या, जे काही आयुष्यामध्ये ओढवून घेतलं ते तुमच्यावरती येऊ नये म्हणून तुम्ही ही सेवा नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा या सेवेचा उपयोग होईल. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ऐकायला आणि पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि गुरुदत्त महाराजांचरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी समर्थ.